पान क्रमांक 27 प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत राज्य हिस्सा व शेतकरी हिश्शापोटी विमा हप्ता प्रदान करण्यासाठी 814 कोटी 64 लाख रुपये इतक्या अतिरिक्त निधीची तरतूद केलेली आहे। अध्यक्ष महोदय, बीड जिल्ह्यामध्ये कालच मी राज्याचे उपमुख्यमंत्री महोदय या ठिकाणी बसलेत। 7000 हेक्टरचा पीक विम्याच्या घोटाळ्याचा पत्र त्यांच्याकडे दिले शेतकऱ्याच्या नावासह, आणि ते सगळेचे सगळे शेतकरी फक्त परळी तालुक्यातले आहेत। 7000 हेक्टरचा विमा त्यांनी भरलाय। अध्यक्ष महोदय, धाराशिव जिल्ह्यामध्ये 3000 हेक्टरचं एक गुन्हा दाखल झाला EOW ला, आणि तिथल्या ओंबासे म्हणून कलेक्टर आहेत त्यांना बोललो, कृषी अधिकाऱ्याला बोललो, 3000 हेक्टर वरती बोगस शेतकऱ्यांनी विमा भरलाय। अध्यक्ष महोदय, बोगस शेतकऱ्यांनी म्हणजे परळी तालुक्यातल्या शेतकऱ्यांनी, आणि सोनपेठ तालुका जिल्हा परभणी इथलं 13190 हेक्टर क्षेत्रावर सगळ्या परळी तालुक्यातल्या शेतकऱ्यांनी विमा भरलाय। अशा प्रकारची माहिती माझ्याकडे आली। अध्यक्ष महोदय, ही माहिती सुद्धा मी आपल्याकडे पाठवतो। म्हणजे या राज्यामध्ये 2023चा विमाच मिळाला नाही। आमच्या बीड जिल्ह्याला तर अजिबात मिळाला नाही, लातूरला मिळाला नाही, धाराशिवला मिळाला नाही। राणादादा पाटील आता या सभागृहाचे ते सदस्य आहेत, सुप्रीम कोर्टापर्यंत गेले। कैलास पाटील उबाटा गटाचे आहेत, ते सुद्धा उपोषण करून थकले। मला वाटतं तेही सुप्रीम कोर्टापर्यंत गेले होते, तरी सुद्धा बजाज आलायनी 1 रुपया सुद्धा शेतकऱ्याच्या दातावर हाणायला दिला नाही। आणि जर अध्यक्ष महोदय 13000 हेक्टर 7000 हेक्टर हे तर 3 जिल्हे झाले, अजून लातूर बघायचा आहे, नांदेड बघायचा आहे, परभणीचा पालम तालुका बघायचा आहे, गंगाखेड बघायचा आहे, जिंतूर बघायचा आहे, अजून पाथरी तालुका बघायचा। अध्यक्ष महोदय, हे काय चाललंय? हे गोड गंबाल राज्याचे मुख्यमंत्री आणि राज्याचे उपमुख्यमंत्री जे अजितदादा पवार साहेब शेतकरी आहेत, त्यांनी या बाबतीत लक्ष घालावं अशा प्रकारची विनंती करतो। अध्यक्ष महोदय, सरकारचं अभिनंदन करतो। बाब क्रमांक 154 पान क्रमांक 110 2750 कोटी रुपये मुख्यमंत्री बळीराजा वीज सवलतीसाठी दिले। 7.5 HP पर्यंतच्या सगळ्या शेतकऱ्यांना ही सवलत दिली। म्हणजे हे सरकार पुढचं वर्षभर राज्याचे मुख्यमंत्र्यांची ही योजना आहे, आणि म्हणून 2750 कोटी रुपये दिले। सरकारचं अभिनंदन करतो। अध्यक्ष महोदय, या ठिकाणी राज्यातील सहकारी दूध व खाजगी दूध प्रकल्पांना माननीय अजितदादांनीच या सभागृहामध्ये, मी वरच्या सभागृहात असताना सुद्धा इकडे बघितलं होतं, म्हणले सुरेशने मला सांगितलं, त्यांना माहीतच नव्हतं बहुतेक मी सर्वोच्च सभागृहात होतो। अध्यक्ष महोदय, 758 शेवट संपवतो, शेवटचा एवढाच कागद आहे, 758 कोटी 96 लाख रुपये 7 रुपयाचा अनुदान देण्यासाठी अध्यक्ष महोदय ठेवले। सरकारचा आभार, पण सरकारला विनंती आहे मायबाप अजितदादांना, दादा FDA खातं जरा टाईट करावं। इतकाले पैसे सरकारचे घालायचीच गरज नाही, 35 नाही 40 रुपये लिटर दूध होईल। हे दुधामध्ये काही बी मिसळणारे जे लोक आहेत, दुग्ध पदार्थामध्ये काही बी मिसळणारे लोक आहे। अध्यक्ष महोदय, कंदी पेढा नीट नाटका राहिला नाही, साधा पेढा नीट राहिला नाही, गुलाबजामुन नीट राहिले नाही। अरे बाप रे, हे भेसळखोर जे आहेत यांना एकदा चोपून काढा दादा, माझी विनंती आहे। 35 रुपये काय म्हणतात, 40 रुपये लिटर दूध होईल, आणि एवढ्या बाबतीत माननीय अजितदादांनी लक्ष घालावं अशा प्रकारची विनम्र प्रार्थना करतो। आणि मला बोलण्याची आपण संधी दिली त्याबद्दल आभार मानतो। जय हिंद। अध्यक्ष महोदय, सार्वजनिक बांधकाम विभाग बाब क्रमांक 84